आज तयार. पहिला चेंडू व्यवस्थित बॅटवरती येत नाहीये. 4 षटकांचा हा सामना मिड ऑफला पकडलाय. एक सिंगल धाव या ठिकाणी आली आहे आणि एका धावेच्या मदतीनं सुरुवात झाली आहे श्रीगणेशा आणि सामन्याला होती सुरुवात. निश्चितच आवाज आपल्याला ऐकायला मिळेल दुपारच्या जेवणानंतर. पुनश्च एकदा सदाबहार समालोचन आपण ऐकू शकाल. दीपकजी बिराडे सर, धन्यवाद. अपील स्ट्रॉंग आहे. बॉल मागे निघाला. फायनलचा फिलर पाठमोऱ्या परिस्थितीत पोहोचलाय. दुसरीचा प्रयत्न आहे आणि दुसरी धाव देखील तितक्याच सहजरित्या पूर्ण करण्यात आलेली आहे. सो या 2 धावा 2 धावेसोबत स्कोअर सध्या आपण बघत आहोत 3 ऑन बोर्ड. 3 धावा दाखल करू. थँक्यू सो मच सोमनाथजी खाडे, ज्यांचा आवाज यापूर्वी तुम्ही ऐकत होता. दुसऱ्या फेरीला सुरुवात झालेली आहे. यापूर्वीचा सामना तोंडली टीमची जबरदस्त कामगिरी. सूरज विशांड आर्मीचा दमदार विजय आपण पाहिला. नुयंग सर कुरावळे बीच्या विरुद्ध खेळत असताना. गोलंदाज तयार प्रवीण. लाईन पाहावी लागेल. एसडीज वाईड बॉल. विकेट किपरनं बॅकअप केले. थ्रो दिलाय आणि सध्या स्टॅकर एंडला फलंदाज बाद की नाबाद, त्यासाठी पंचांकडून तिसऱ्या अंपायरची मागणी करण्यात आलेली एसडीज. या पाहुयात विथ हेल्प ऑफ टेलिकास्ट टीम. बॅट्समन इज नॉट आउट. बॅट्समन इज सेफ. बॅट इनलाईन ड्रॅग झालेली आहे. व्हाईट बॉल एक एक्स्ट्रा धाव मिळताना दिसेल आणि एक्स्ट्रा धावेसोबत सध्या स्कोर आपण बघत आहोत 4 ऑन बोर्ड. 4 धावा दाखल कव्हर. यावेळेला अटेम्प्टेड यॉर्कर समोर ड्राईव्ह केलाय. चांगला ऑफ ड्राईव्ह आहे. मिड ऑफला बीट करत असताना बॉल मागे चाललाय. लॉंग ऑफला बॅकअप येते. तोपर्यंत मिळेल एक सिंगल धाव तुषार भोईरच्या सोबतीनं बॅटिंग करणाऱ्या श्री गणेश तोंडली क्रिकेट संघाला. आणि या सिंगल धावेच्या साह्यानं सध्या स्कोर आपण बघत आहोत 5 ऑन बोर्ड. आतापर्यंत 5 धावा दाखल कव्हर. निर्णायक सामना दुसऱ्या फेरीची पहिली लढत जो संघ जिंकेल तो क्वार्टर फायनलमध्ये दाखल होईल. आणखीन एक चांगला बॉल आता दिशा दिली आहे. वायडेज मिडॉनचा फिल्डर पोहोचलाय. चेतन गरज चांगलं बॅकअप येत आहे. या षटकात दोन्ही फलंदाजांना आतापर्यंत गोलंदाज प्रवीण विदेनं हात खुले करू दिले नाहीत. एक सिंगल धाव. स्कोर सध्या 6. 6 ऑन बोर्ड. स्टील 2 टू गो. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात सध्या तरी कामगिरी चांगली करत असताना गोलंदाज प्रवीण विदेला आपण बघत आहोत. आयोजक संघ यजमान संघ इनाक्षण आहे ब्रॅड ब्रदर्स आंबेगाव आणि त्यांच्या विरुद्ध श्री गणेश तोंडलीच्या दरम्यान हा सामना सध्या आपण बघत आहोत. हा फुल टॉस चांगला स्क्वेअर ड्राईव्ह गॅपमध्ये खेळतायत. आउटफील्ड अत्यंत वेगवान आणि तितक्याच वेगानेशी बॉल चाललाय. स्वीपर कव्हर सीमारेषेच्या बाहेर. आलिशान स्ट्रोक चौकार. गतीचा वापर करत असताना तुषार बोऱ्याच्या बॅटमधून या 4 धावा येत आहेत. हा निर्णायक चौकार आणि या 4 धावेसोबत सध्या आगाज होतो श्री गणेश तोंडलीचा. टीमची टोटल आहे 10. 10 ऑन बोर्ड. या आपल्याला इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. पायावरती बॉल आदळलाय. एक धाव तर डेफिनेटली मिळेल. पंचांसाठी आता अपील झाली होती आणि पंचांकडून आता रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. नॉस्टाकर यांना रनआउटसाठी एसडीज. फॉलिंग स्वीपचा प्रयत्न चालवला होता तुषारनं. क्षेत्ररक्षक उपस्थित झाले. चेतन धाव घेण्याचा प्रयत्न. बॅट्समन फ्रेममध्ये होते की नाही त्यासाठी आता मैदानी पंचांकडून मागणी झाली ती 3ऱ्या पंचांची. चला बाकी फिल्डर्सला रिक्वेस्ट असा आपापल्या जागेवरती पोहोचा सिरीज.
चला अजित पुत्रन सर, आपण कंट्रोल वॉर रूम मध्ये दाखल व्हा. डिसिजन थोडा टफ आहे. ॲक्च्युली आपले थर्ड अंपायर आता लंच ब्रेकसाठी गेलेले आहेत आणि त्यात महत्त्वाचं काय तर आयोजक संघ खेळतोय, त्यासाठी आता कुठल्याही टीमची निराशा होऊ नये, त्यासाठी आता ऑनफिल्ड अंपायर अजित पुत्र सरांना आम्ही रिक्वेस्ट करतो या आपण. चला बाकी कोणी गर्दी करू नका. चला अजित पुत्रन सर आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत. जो काय निर्णय आहे तो आता तुमच्यापर्यंत पोहोचेल. डिसिजन थोडा टफ आहे, डिफिकल्ट आहे. येस इट इज. सॉफ्ट सिग्नल तर आउट दिलेलाच आहे. येस इट इज. बॅटर इज शॉर्ट ऑफ ग्राउंड अँड ही इज गॉन. फलंदाज धाबाद होतोय आणि आता तुषारला सोडावं लागेल मैदान. पहिला हादरा बसतोय श्री गणेश तोंडली क्रिकेट संघाला. थर्ड अंपायर अनुपस्थित होते. त्या संघावरती अन्याय होता कामा नये. कुठलाही संघ नाराज होऊन आंबेगावकर चषकातून आपल्या घरी परतू नये त्यासाठी निर्णय. स्कोर 10 आहे आफ्टर एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. षटक सुरू होते. दुसरा आता बॅटिंगसाठी सनल गुरलेची सोबत देतोय आतिश विषय सिटीज. स्कोर सध्या 10 बनलेला आहे. षटक सुरू होते. दुसरं गोलंदाजीसाठी सनी अर्थातच समीर कथोरे दाखल होते. कॅप्टन ऑफ साइड. पहिला बॉल बॅकफुटवर जात असताना दिशा दिली. इनफिल्ड मध्ये मिसफिल्ड. बॉल मागे निघाला. क्षेत्ररक्षक थोडे दूर आहेत. जोपर्यंत बॅकअप येईल, थ्रो येईल, तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण करण्यात आलेल्या आहेत आणि या 2 धावेसोबत सध्या सांघिक धावफलक आपण बघत आहोत. 12 ऑन बोर्ड. 12 धावा सध्या स्कोर बोर्डवर. 12 धावा धावफलकावरती आपण बघत आहोत. 3 चेंडू 4चं योगदान सनल गोरले यांच्या बॅटमधून आलेलं आहे. आतिशने देखील पहिल्या सामन्यात चांगली कामगिरी केलेली आहे. सो तो कॉन्फिडन्स त्याच्याकडे देखील आहे आणि सध्या धावांची नितांत गरज आहे श्री गणेश तोंडलीला. येस इट इज. आंबेगावकर चषकासाठी ज्यांच्या वतीने टी शर्ट सौजन्य आपल्याला लाभलेलं आहे आणि खास करून येस इट इज. फर्स्ट ओव्हर डिटेल आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. पहिला बॉल सिंगल, दुसरा बॉल 2 धावा, तिसरा बॉल वाईड, चौथा 5वा बॉल अनुक्रमे सिंगल धाव, 6व्या बॉलवर चौकार आला आणि 7व्या बॉलवर आली विकेट. येस इट इज. त्यात एक ॲडिशनल बॉल होता वाईड. चला सामना पुररच सुरू होतोय. गोलंदाज तयार सनी. येस इट इज. एक अनाउन्समेंट यापूर्वी करत होतो. आंबेगावकर टीमसाठी ज्यांच्या वतीने टी शर्ट सौजन्य आपल्याला लाभलेलं आहे सनी यांचे पिताश्री आदरणीय गुरुनाथजी कथोरे यांचं शुभागमन झालं. विनंती आहे काकांना या पण मंचावरती. आपलंही आपल्या स्पर्धेत आपलेपणानं स्वागत आहे. वेलकम. स्कोर 12. 12 ऑन बोर्ड. काशीनाथजी पवार यांच्या वतीने देखील टी शर्ट सौजन्य आमच्या मॅनेजमेंट कमिटीला लाभलेलं आहे. काकांना विनंती आहे आपणही या. आपलंही स्वागत आहे. या मंचावरती विराजमान व्हा. वेलकम.
आणखीन एक सिंगल धाव. स्कोर सध्या आपण बघत आहोत 13-13 ऑन बोर्ड. सनल गोरले आणि आतिश विषय या दोन बॅटरवरती आता जबाबदारी आहे, फार मोठी जिम्मेदारी आहे, कारण समोर चॅलेंज तगडं आहे ब्रॅड ब्रदर्स आंबेगावचं. यावेळेला यॉर्कर समोर ड्राईव्ह केला स्टेट बॅटनं, चांगला फटका आहे. एक धाव मात्र मिल्टनने दिसेल. लॉंग ऑफला तितकंच चांगलं बॅकअप येत आहे, चांगली फिल्डिंग. स्कोर सध्या 14-14 ऑन बोर्ड. या षटकात सनीनं देखील इम्प्रेशन टाकलेलं आहे. छापताना सोडलेले 4 बॉलमध्ये फक्त 4च धावा त्याच्या विरुद्ध स्कोर करण्यात आलेल्या आहेत. आतिश बॉलर्स बॅक ड्राईव्ह, धाव हवी आहे आणि ते आता मिळेल देखील. कार्पेटच्या साह्यानं बॉल लॉंगॉनलाकडे दाखल होतोय, मार्गस्थ होतोय. एक धाव, चांगली फिल्डिंग. क्षेत्ररक्षकांची देखील आता कमाल कामगिरी आपण बघत आहोत. गोलंदाजाची देखील पाठराखण ते करतायत. 2.111. 5 बॉलमध्ये 5च धावा आलेल्या आहेत. स्कोरबोर्डवर सध्या टोटल आपल्याला पाहायला मिळेल 15. आता प्रश्न उपस्थित झाला होता, हलकंसं अपील होतो बिहाइंड द विकेट, पण पंचांचा आला स्पष्ट नकार. डॉट बॉल 24 षटकात 2 षटकांचा खेळ झाला कंप्लीट. चला पाणी घेऊन जा मॅनेजमेंट कमिटी. टिल देन वी ओर टू डीज आहे अनिकेत. हा 15 ऑन बोर्ड. गोलंदाज तयार चेतन. पहिला बॉल फुल टॉस, समोर ड्राईव्ह केला, गॅपमध्ये खेळतायत, पण बॅकअप तितकंच सुंदर आलाय प्रवीण विदेचं. चांगला थ्रो. यष्टीरक्षक रोशन गवाळे मात्र बॅक करू शकले नाही. शॉर्ट फानेक्सचा फिल्डर बॅक करतोय. एक धाव. स्कोरबोर्डवर टोटल सध्या 16 ऑन बोर्ड. 11 बॉल पहिल्या डावाचे अजूनही बाकी आहेत. पाहायचंय एंड ऑफ फर्स्ट इनिंग किती टोटल सेट केली जाईल श्री गणेश तोंडली करून ब्रॅड ब्रदर्स आंबेगाव क्रिकेट संघासमोर. घरच्या मैदानावरती खरं तर संघ खेळतोय, तो एक वेगळा दबाव आहे. येस इट इज. लाईन खराब आहे डाऊन द लेग स्टिक. इट इज वाईड. अजित पुत्रन सरांचा कॉल आलाय तो वाईडचा. एक एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी मिळताना दिसेल आणि एक्स्ट्रा धाव्यासोबत स्कोर आपण बघत आहोत सध्या 17 ऑन बोर्ड. कशा एका येऊनात, परंतु आता प्राप्त परिस्थितीत धावा येणं नितांत गरजेचं आहे. ऑन साईडला दिशा दिली आहे, पण डीपमध्ये फिल्डर उपस्थित आहेत. सनी यांचं चांगलं बॅकअप. एकच धाव मिळेल. सिंगल डबलनं काही होणार नाही. टार्गेट जर सेट करायचं तर चौकार षटकार मात्र नितांत गरजेचे बनलेले आहेत, अत्यावश्यक बनलेले आहेत श्री गणेश तोंडली क्रिकेट संघाकरता. स्कोर सिंगलनं 18 ऑन बोर्ड. टॉपेज. आता बॉल हवे ते. फायनेकचा फिल्डर सरकलाय, स्वतः गोलंदाज पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, मात्र हवा का बाहेर चेंडू पडलेला आहे. तोपर्यंत 2 धावा सहजरित्या मिळतील. तिसरीचा प्रयत्न चालवलाय, ओव्हर थ्रो, आणि तिसरी धाव ही तितक्या सहजरित्या पूर्ण झालेली आहे. थोडी मिस्टेक आणि त्याचा फायदा बॅटिंग करणाऱ्या श्री गणेश तोंडलीने घेतलेला आहे. चांगलं कॉलिंग पाहायला मिळालं बॅटर सनल आणि त्याचबरोबर बॅटर आतिशच्या दरम्यान. चांगला तालमेल सध्या दोन्ही फलंदाज साधत असताना
3 धावेसोबत स्कोर आपण बघत आहोत 21. 21 धावा सध्या स्कोर बोर्डवर. 40+ टोटल उभारावी लागेल. 40 पेक्षा जास्त धावा पहिल्या डावात बनवाव्याच लागतील. यॉर्कर खोदून काढलाय, चांगला फटका आहे. डीपमध्ये फिल्डर उपस्थित आहेत, पोहोचतायत. दुसरीचा प्रयत्न चालवलाय, अगदी आरामात आता दुसरी धाव पूर्ण होईल, कारण पुरेसा वेळ दोन्ही फलंदाजांकडे होता. या 2 धावेसोबत स्कोर सध्या आपण बघत आहोत 23. 23 धावा, स्टील 2 टू गो. स्टाकर एंडला आघाडीसाठी सनल. येस इट इज. पायावरती बॉल आदळला, डायरेक्ट हिटचा प्रयत्न विकेट किपरचा, पण तो फसलेला आहे. तिन्ही यष्ट्या समोर होत्या, बॅटर फ्रेम मध्ये नव्हता. डायरेक्ट हिट जर दिला असता तर यदा कदाचित आतिशला माघारी यावं लागलं असतं, पण तसं काही घडलं नाही. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. लेग बायची एक सिंगल धाव. धावसंख्या धावफलकावर या सिंगल अंकित झालेले आपण बघत आहोत 24-24. टॉप एज, आता बॉल हवेत. एसटी रक्षक पोहोचतोय, झेल संपादित होतोय. आतिशचा संघर्ष अखेरीस संपलाय. तिसऱ्या षटकाची सांगता. 24ला गमावलाय दुसरा गडी. बॅटिंग करणाऱ्या श्री गणेश तोंडलीनं. फलंदाज बाद. घेऊ. बॅटिंगसाठी पाहिलं तर रोहित दाखल होले आहेत. बॅटची कडा घेऊन मागे आलाय. पहिला बॉल, चांगला प्रयत्न, मात्र एक धाव रोखता आले नाही. स्कोरबोर्डवर टोटल सध्या आपण बघत आहोत 25-25. 5 बॉल पहिल्या डावाचे बाकी आहेत. रोशन गव्हाले गोलंदाजीसाठी आपण बघत आहोत. मागच्या 3 षटकात चांगली कामगिरी या 3ही गोलंदाजांनी केलेली आहे, पण आता रोशनकडून देखील चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. ब्रॅड ब्रदर्स आंबेगाव आणि त्याचबरोबर संपूर्ण पाठी राख्यांना. ऑन साइडला फटका लाजवाब आहे. बॅटच्या रडार मध्ये आलाय बॉल आणि त्यावर केलंय आक्रमण. पाठवलंय बॉल रोहितनं सीमारेषेच्या बाहेर. बरोबर महेंद्रसिंग धोनी स्टँडच्या बाजूला आलाय. माही स्टाईल षटकार. चार धावा, गुड शॉट. धावफलकाला आता वेग देण्याचा प्रामाणिक प्रयत्न रोहितचा सुरू आहे. 2 बॉलमध्ये 10 धाब्याचं तो योगदान देतोय. षटकारा पाठोपाठ चौकार आलाय. सो स्कोर त्याच कारणाचा आपण बघत आहोत 35-35. अपील अँड गॉन एसिडीज. बॅटची कडा आहे आणि फलंदाज बाद होतोय. मागच्या 2 बॉलवरती आक्रमण झालं, तदनंतर रोशननं काढली आहे विकेट आणि कॅरी केलाय ब्रेकथ्रू तिसरा ब्रॅड ब्रदर्स आंबेगाव संघासाठी. फलंदाज बाद. यष्टी रक्षकाच्या भूमिकेत प्रवीण विद्येचं चांगलं बॅकअप येत आहे. लोअर 1 कॅच, थोडा खाली झेल होता, पण यशस्वीरित्या त्यानं पकडलेलं आहे. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. ओव्हर द विकेट रोशन आले. चांगला फुल लेन टाकला होता, टॉस होता. बॅटची कडा घेत असताना पाठीमागे बॅकअप येत आहे. बॅकअप मात्र रोहितला करावं लागलंय.
ऑन साईडला टर्न केल्या बॉल डीपमध्ये मिड विकेटला फिल्डर उपस्थित. एकदा तर बनली आहे, दुसरीचा प्रयत्न चालवला होता पण नकारात आलाय. चांगला थ्रो येतोय. स्कोरबोर्डवर टोटल सध्या 36 लॉस ऑफ 3 विकेट. चला नेक्स्ट मॅच दोन्ही कॅप्टन रेडी राहा. लास्ट बॉल ऑफ फर्स्ट इनिंग. मिस टाइम बॉल हवेत. एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर पोहोचण्याचा प्रयत्न करत होता पण त्याला स्वतःवरती नियंत्रण ठेवता आला नाही. बॉडी बॅलन्स त्यानं गमावला. एसिडीज 2 धावा मात्र मिळताना दिसत आहेत. डाव समाप्तीची होईल घोषणा. एंड ऑफ 4th ओव्हर. टीमची धावसंख्या बनली 38 आणि विजयासाठी ब्रॅड बंडर सामेगावला 4 ओव्हरमध्ये सेट केलंय श्री गणेश तोंडलीनं 39 टार्गेट. चला कॅप्टन या स्वराज्य प्रतिष्ठान आंबेडेंबे. आंबेगावचे ज्येष्ठ ग्रामस्थ तथा ज्यांच्या वतीने स्पर्धेसाठी टी शर्ट सौजन्य आम्हाला लाभलेलं आहे. सनी यांच्या प्रिताशी आहेत रघुनाथजी कथोरे आणि त्यांच्या शुभ हस्ते यानंतर होणाऱ्या दुसऱ्या फेरीतील दुसऱ्या सामन्याचा टॉस आपण करतोय. जनमन तोंडली आहे आणि त्यांच्या विरुद्ध स्वराज्य प्रतिष्ठान आंबेडेंबे. दोन्ही संघांनी पहिल्या फेरीमध्ये जबरदस्त कामगिरी केलेली आहे आणि हे दोन संघ आता आमने सामने आपल्याला पाहायला मिळतात. हेड अँड टेल कॉल असेल स्वराज्य प्रतिष्ठान आंबेडेंबेच्या कर्णधाराचा टेल आणि सिडीज टेल. मी मान्यवरांना विनंती करेल आपण असं नसतं बा. या आपल्याकडे पुरेसा वेळ आहे तर दोन्ही टीम सोबत आपण चर्चा करूयात. कुणाल पहिल्या सामन्यात चांगली कामगिरी राहिलेली आहे. बॉलिंग असो बॅटिंग असो दोन्ही डिपार्टमेंटमध्ये तुझ्या टीमच्या प्लेयर्सनी चांगलं योगदान दिलं. आता महत्त्वाचा सामना समोर चॅलेंज तगड आहे. टीम तोंडलीस संघ कर्णधार. सामना महत्त्वाचा आहे. 4 ओव्हरची मॅच आहे. आता काय करण्यास पसंती दर्शवाल? क्षेत्ररक्षण करू. पहिल्या सामन्यात पहिल्या डावात बॅटिंग करत असताना कमालीची कामगिरी झाली होती. आता गोलंदाजीमध्ये कोणाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा ॲज अ कॅप्टन तू करतोस? जे आमचे रेग्युलर गोलंदाज आहेत सुजित, अभय, धीरज, बंटी यांच्याकडूनच अपेक्षा असेल. एनी स्पेशल स्ट्रॅटजी अगेन्स्ट टीम तोंडली? पहिल्या मॅचला जी रणनीतीने आम्ही खेळलो तीच आता मन करून खेळण्याचा प्रयत्न करू. चर्चा आपण तोंडली टीमच्या कॅप्टन सोबत करूयात. पहिल्या सामन्यात दमदार विजय तुम्ही मिळवला आहे. आता पहिल्या डावात बॅटिंग करायची आहे. कोणाकडून चांगलं टार्गेट सेट करण्याच्या ईर्ष्याने ॲज अ कॅप्टन तू पाहतोस? सूरज विषय, आनंद भोईर, नरेश कुर्ले, अभि पडवळ आणि मिरज विषय. येस इट इज. बॅटिंग ऑर्डर फार डीप आहे. मागच्या सामन्यात आय थिंक 3 ओव्हरमध्ये जवळजवळ 55 धाब्याचं टार्गेट चेस केलं. आता किती धावसंख्येचं टार्गेट पहिल्या 4 ओव्हरमध्ये सेट करण्याचा प्रयत्न असेल? 60+ जाण्याचा आमचा प्रयत्न असेल. मागच्या सामन्यात टीमच्या झालेल्या परफॉर्मन्स विषयी काय सांगशील? नक्कीच आनंद भोईर आणि सूरज विषयाने चांगली फलंदाजी केली आणि एकदम मनमोहक अशी फलंदाजी होती त्यांची आणि ह्या सामन्यातही ते अशीच फलंदाजी करतील अशी मी अपेक्षा ठेवतो आणि संघाला आपल्या पुढच्या वाटचालीस पुढे घेऊन जातील अशी आशा व्यक्त करतो. येस इट इज. कुणालचं मनोगत फार सुंदर आहे. चांगला वक्ता होण्याची प्रभावी लक्षणं त्याच्यात आहेत. या जाऊयात आपण ऑनगोईंग मॅचकडे. यजमान संघासमोर 39 धाब्याचं टार्गेट आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईंट होत आहेत सोमनाथ खाडे सर. टिल देन ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. मान्यवर मेजर रितेशजी गोरले सरांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे, ज्यांच्या शुभ हस्ते विशेष आर्थिक सहकार्य या संपूर्ण टुर्नामेंटला आम्हाला लाभतंय. मान्यवर रितेशजी गोरले साहेबांचं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. मनपूर्वक धन्यवाद. दीपकजी बिराडे सर दुपारच्या जेवणानंतर आपल्या सर्वांची सेवा करत असताना पूर्वार्धामध्ये आपण ऐकलं अतिशय सुंदर मंत्रमुग्ध करणारं मराठी समालोचन आपल्याला ऐकायला मिळतंय. भरपूर वर्षांचा अनुभव त्यांच्या पदराशी आणि
या परिसराच्या क्रिकेटची ज्या वेळेला आपण चर्चा करतो, मुरबाडच्या क्रिकेटची चर्चा करतो, त्यावेळेला मुरबाड, शहापूर, संपूर्ण ठाणे जिल्ह्याला ज्या आवाजानं आणि ज्या सूत्रसंचालनानं, ज्या मराठी समालोचनानं खऱ्या अर्थानं आमच्यासारख्यांना सुद्धा मार्गदर्शन केलं, ते आमचे दीपकजी बिराडे सर, आपलं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. इथल्या क्वालिटीची चर्चा आपण करतोय, क्वालिटीची चर्चा आपण करतोय आणि क्वालिटी स्ट्रोकनं सुरुवात केली आहे ब्राईट ब्रदर्स आंबेगाव टीमसाठी. बॅट्समन महेशच्या बॅटमधनं आलाय, पहिल्याच बॉलवरती इरादा पक्का, दिलाय धक्का, षटकार. तुम्ही पाहताय आंबेगावकर चषक 2025 मध्ये आपण आहोत. चौथं पर्व, अतिशय सुंदर आयोजन नियोजन आपण पाहताय दिनेश दादा घरत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही टुर्नामेंट आपण या ठिकाणी पाहताय. इथे पुन्हा एकदा फटका चांगला, लॉंग ऑनला पार करत असताना सरळ चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. सलगच्या दुसऱ्या बॉलवरती मोठा तडाखा, चौकार. चौकाराच्या मदतीने इथे धावफलकाला सुरुवात केली. सलामीची जोडी महेश आणि सनी आलेत आणि पहिल्या 2 बॉलवरती 10 धावा त्यांनी वसूल केल्यात. गोलंदाज सनल, ज्या सनलनं इम्प्रेसिव्ह कामगिरी या अगोदरच्या मॅचमध्ये केली. श्री गणेश तोंडले संघासाठी पहिलं षटक. पहिल्या 2 बॉलवर 2 धमाके. इथे एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं पहिली ऑन साइड, त्यानंतर यावेळेला ऑफ साइड निवडली आहे. एक्स्ट्रा कव्हरला पार करत असताना चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, चौकार. आंबेगावकर चषक, ब्राईट ब्रदर्स आंबेगाव यजमान संघ मैदानावरती आणि 39 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहिलं तर सुरुवात दमदार दिली आहे. पहिल्या 3 बॉलवर 14 आल्यात. इथे मिस टायमिंग, बॅटची एज लागली आहे आणि विकेटची संधी आली, झेल पकडलाय. चांगली खेळी साकारली, शॉर्ट बट स्वीट आणि त्यानंतर महेश मैदान सोडतोय. फलंदाज बाद. आंबेगावकर चषकाच्या शिस्तीची आपण खास करून चर्चा करतोय. अतिशय सुंदर नियोजन आयोजन. त्याचबरोबर इथे तुम्ही पाहताय प्रत्येक खेळाडूला एक वेगळी शिस्त तुम्हाला पाहायला मिळते. प्रत्येक गोष्टीवरती अचूक नजर आयोजन समितीचं तुम्हाला पाहायला मिळतं. या अगोदर आपण पाहिलं असेल, या अगोदरच्या मॅचमध्ये 12th मॅनच्या खिशामध्ये मोबाईल असल्या कारणानं 2 धावांची पॅनल्टी संघाला बसली. अशा प्रकारच्या पॅनल्टी देण्याचं धाडस फार कमी आयोजन समिती करताना पाहायला मिळतात. इथे विशेष करून आंबेगावकरांचा आणि ब्राईट ब्रदर्स आंबेगाव आयोजन समितीचं मनापासून कौतुक आपण करूयात. आणि पॅनल्टी दिल्यानंतर कुठल्याही प्रकारचा वादविवाद वाद न करता निश्चितच ती पॅनल्टी स्वीकारणं हे मोठेपण सुद्धा दाखवलं जातं. ही फार मोठी गोष्ट आहे. मसा परिसर असोसिएशनच्या अंतर्गत ह्या संपूर्ण टीम खेळताना पाहायला मिळत आहेत. या संपूर्ण परिसराचं क्रिकेट अशा पद्धतीनं आपण पाहताय डेव्हलप होत असताना प्लेयर्स क्वालिटी तुम्हाला चांगली पाहायला मिळते. त्याचबरोबर शिस्तीची जोड जर मिळाली तर निश्चित तुमचं नाव मोठं व्हायला वेळ लागत नाही. या परिसराचं क्रिकेटची उंची वाढताना तुम्हाला पाहायला मिळते. इथे षटक क्रमांक पहिलं संपलंय. चर्चा करता करता निश्चितच धावफलकावरती जोडल्यात 15 धावा. टार्गेट आहे 39चं. 18 चेंडू आणि इथून 24 धावांचं लक्ष तुम्हाला पार करायचंय. ब्राईट ब्रदर्स आंबेगाव संपूर्ण टुर्नामेंटची जिम्मेदारी सुद्धा खांद्यावरती आहे आणि त्यानंतर मैदानावरती येऊन चांगला खेळ दाखवणं, सामना जिंकणं, निश्चित त्यानंतर पुन्हा आयोजनामध्ये सामील होणं, हा दुहेरी संगम त्यांना आज साधायचा आहे. इन ॲक्शनमध्ये घरचा संघ खेळतोय. धावफलकावर जोडल्यात पहिल्या षटकाच्या अंतिम 15 आणि इथे समीकरण पाहायला मिळतं 18 चेंडू शिल्लक
आणि 24 धावांचं लक्ष्य पार करायचंय. इथल्या स्पर्धेच्या क्वालिटीविषयी आपण चर्चा करत होतो. अतिशय दर्जेदार लाईव्ह कव्हरेज टेनक्रिक वाहिनीच्या माध्यमातून तुम्ही पाहताय. क्वालिटी विथ क्लिअरिटी, दर्जेदार लाईव्ह कव्हरेज संपूर्ण जगभर या स्पर्धेला पाहिलं जातं. टेनक्रिक वाहिनीचा आपण जर विचार केला तर फार वर्षांपासनं टेनिस क्रिकेटची सेवा करणारी ही वाहिनी, हे चॅनेल. ज्यांनी मित्रांनो कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चित सबस्क्राईब करा. आणि क्रिकेटची आणि इत्यंभूत तुम्ही सर्व इव्हेंट्स टेनक्रिक वाहिनीच्या माध्यमातून जॉईन होऊन तुम्ही एन्जॉय करू शकता. त्याचबरोबर क्वालिटी आपण पाहताय. तीनही लाडके पंच आम्हाला जोडले गेलेत. अर्थातच अजित पुत्रन सर, द लिजंड प्लेयर, त्यानंतर एक लिजंड अंपायर म्हणून ख्यातनाम प्राप्त. त्याचबरोबर रॉकी शाह सर, या संपूर्ण टुर्नामेंटची जिम्मेदारी त्यांच्या खांद्यावरती. त्यानंतर त्यांना साथ देत आहेत बाळा माने सर. या तीनही पंचांचं मनापासून कौतुक आपण करूयात. कुठल्याही प्रकारे कॉन्ट्रोवर्सी न होऊ देता अतिशय चांगल्या पद्धतीने या संपूर्ण टुर्नामेंटला कव्हर करतायत, अरेंज कंट्रोल करतायत. त्यानंतर तुम्ही समालोचन कक्षामधनं आवाज ऐकताय. पहिल्या दिवसापासनं सुनील शेळके सर, मिस्टर धडाकेबाज या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळाले. त्याचबरोबर प्रसन्न चव्हाण, व्हॉइस ऑफ वरअप कल्याण ग्रामीणचा आवाज तुम्ही ऐकला. इथे फटका चांगला आहे, दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवला आहे 4 धावांसाठी. त्याचबरोबर समालोचन कक्षामधनं व्हॉइस ऑफ टेनिस क्रिकेट, वेलवेट व्हॉइस ऑफ टेनिस क्रिकेट ओमकार शेटे सर यांना तुम्ही ऐकलत. निश्चितच प्रत्येक गोष्टीची क्वालिटीची काळजी सातत्यानं आयोजकांच्या माध्यमातून घेतली जाते. त्याचबरोबर या परिसराची आणबान शान, मराठी क्रिकेटचं चालतं बोलतं माहेरघर दीपवीर बिराडे सर आमच्यासोबत. इथे नो बॉल, नो +2, 3 धावा येतील, धावफलकावरती जोडल्या जातील. आणि अगोदरच आपल्या खात्यात धावा कमी आहेत मित्रांनो. धावा कमी असतील, वाचवायच्या असतील तर तुम्हाला अशा प्रकारे जे अवांतर चेंडू येत आहेत, झेल सुटतायत, हे तुम्हाला टाळावं लागेल. पगार कमी असेल तर खर्च कमी करा, हे सोपं सूत्र असतं आयुष्य जगण्याचं. इथे फ्री हिटचा इशारा येतोय. अवांतरची धाव सुद्धा जोडतायत. एकंदरीत 3 धावा आल्या. स्कोरबोर्ड 22 वरती जाऊन पोहोचलंय. त्याचबरोबर बॅटची एज, विकेटच्या मागे चेंडू जातोय. निश्चितच चेंडू अडवलाय, कुठल्याही प्रकारची धाव नाही. आणि विशेष कौतुक आंबेगावकरांचं आम्ही जरूर करू. सीझन चालू झाल्यापासून महाराष्ट्रभर भरपूर दौरे केले, अगदी विदर्भापासून पुण्यापासून तर आपल्या संपूर्ण ठाणे जिल्ह्याचे भरपूर दौरे केले. मात्र इथं आल्यानंतर जे संगीत संयोजन आहे, आवाजाची काळजी घेण्याची जी पद्धत आपल्या डीजे भाल्या भाऊंची, अनिकेत भाऊची, मनापासून त्याचं सुद्धा आम्ही कौतुक करू. इथे या झेलची संधी आली आहे आणि हा झेल इथे पकडलाय. फलंदाज माघारी परततोय तो आंबेगाव टीमचा. बावीस धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. नेल्सन फिगर तुम्ही पाहताय स्कोरबोर्डवरती. सुरुवात दमदार झाली, त्यानंतर आपण पाहताय तर 2 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवलाय. 2 गडी बाद 22 धावा, 14 चेंडू 17चं समीकरण आणि 17 धावा हव्या असताना इथे खतरा निर्माण झालाय तो आंबेगाव टीमसाठी. चांगली गोलंदाजी करत असताना इथे विकेट टिपली आहे. महत्त्वाचा फलंदाज मैदानाच्या बाहेर येतोय. रोशनला परतावं लागलं. 5 धावांचं योगदान त्यानं दिलंय. ओव्हर नंबर 2 मध्ये आपण आहोत. भूषण गोलंदाजी करतोय आणि निश्चितच त्यानं कमबॅकची ग्वाही दिली आहे. क्रिकेटच्या मैदानावरती केव्हाही तुमचं कमबॅक होऊ शकतं. प्रयत्न करावे लागतील. प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे. क्रिकेटच्या मैदानावरती मेहनत तुम्हाला घ्यावी लागेल, जिद्द चिकाटी दाखवावी लागेल. चांगल्या क्वालिटीचं क्रिकेट तुम्ही इथं पेश कराल तर अजूनही मॅच जिवंत. चांगला चेंडू लेफ्ट आर्म मीडियम फास्ट, अतिशय दर्जेदार गोलंदाज भूषणचं कौतुक केलं जाईल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना टप्पा खाल्ल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर निघतोय
फलंदाजाला काही कळायच्या आत सरळ विकेटकीपरच्या स्वाधीन निर्धाव आलाय. भूषण 5 चेंडू त्यानं फेकलेत, 7 धावा खर्च केल्यात, 1 विकेट त्यानं मिळवली आहे. द्वितीय फेरीचा हा सामना एका संघाला परास्त केलं आणि त्यानंतर दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झालेल्या 2 टीम खेळतायत. प्रत्येक सामना महत्वाचा, डू ऑर डाय, नॉकआउट. इथे गुणवत्ता पाहिली जाईल. झेलची सुवर्ण संधी, झेल टिपलाय खरा, झेल टिपलाय. तिसऱ्या पंचांकडे मागणी सोपवलेली आहे. हाईट फॅक्टर चेक करायचा आहे. अंपायर रिव्ह्यू. निश्चित चेंडूचा हाईट फॅक्टर पाहिला जाईल. ओव्हर द वेस्ट, कमरेपेक्षा जास्त उंचीचा जर बीमर असेल तर नक्कीच दंडित केलं जाऊ शकतं. या अनुषंगानं चेक केलं जात आहे. इथे नो बॉल. तिसऱ्या पंचांचा निर्णय आपल्याला मिळतोय. नो बॉल, नो +1 अशा 2 धावा येतील आणि 2 धावा धावफलकावरती जोडल्यानंतर स्कोरबोर्ड पुढे सरकेल ते 24 वरती. 24 ओव्हर नंबर 2, 24 धावा धावफलकावर. 39चा पाठलाग या ठिकाणी करतायत सनी आणि प्रवीण. ही जोडी मैदानात बॅटिंग करतायत. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू असताना 24 धावा धावफलकावर. रिक्वायर्ड रन रेट 6.92. करंट रन रेट तुम्ही पाहताय. 2 बिमर आल्या कारणानं गोलंदाजाला इथे गोलंदाजी करता येणार नाही. निश्चित चुकीच्या पद्धतीचे 2 बिमर, त्यानंतर गोलंदाजाला इथून मात्र गोलंदाजी करता येणार नाही. या अनुषंगानं धक्का अजून एक मोठा बसलाय, तो श्री गणेश तोंडली या टीमला. फ्री हिटचा इशारा. इथे नवीन गोलंदाज आलाय आणि त्याच्यावरती सुद्धा हल्ला चढवण्याचा प्रयत्न. लॉंगॉनला चेंडू जातोय, त्या ठिकाणी अडवून फेक केली. सिंगल, 1 धाव. फ्री हिटच्या चेंडूवरती 1 सिंगल आली आहे. षटक क्रमांक 2 या ठिकाणी समाप्त झालं. 12.5 ची सरासरी आणि धावफलकावरती 2 गडी बाद, 25 धावा. राईट ब्रदर्स आंबेगाव आणि ग्रामस्थ मंडळ आंबेगाव आयोजित आंबेगावकर चषक 2025चा हा थरार 4थं पर्व आणि या 4थ्या पर्वाला सदिच्छा भेट देण्यासाठी आयोजकांच्या विनंतीस मान देऊन जिल्हा परिषद ठाणेचे लाडके सदस्य मान्यवर उल्हासभाऊ बांगर यांचे सुपुत्र युवा नेतृत्व मान्यवर तेजसजी बांगर साहेबांचं या ठिकाणी क्रीडानगरीमध्ये शुभागमन झालेलं आहे. स्पर्धेच्या वतीनं आपलं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. सुस्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती आणि आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचा, मान्यवरांचा यथोचित मान सन्मान करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. या अनुषंगाने इथे आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचा मान सन्मान केला जातो. इथे सोपा झेल ड्रॉप, सोपा झेल ड्रॉप. स्वतः गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये जाऊन झेल टिपण्याचा प्रयत्न त्यानं केलाय. मात्र अशा प्रकारचे झेल ज्या वेळेला सोडाल त्यावेळेला तुम्हाला अडचणी निर्माण होऊ शकतात. स्कोरबोर्ड पुढे सरकलं 26 वरती. 26 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. षटक क्रमांक 3 चालू झालंय. गोलंदाज रोहित आलाय गोलंदाजीसाठी. मात्र पहिल्याच बॉलवर त्यानं स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न जो केला तो असफल ठरलाय. 2 गडी बाद, 26 धावा. इथून 39 पर्यंत पोहोचण्यासाठी आपण पाहिलं तर 11 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. इथे पहा पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने कट केलंय. स्लाइस करत असताना थर्डमॅनचा फिल्डर जातोय चेंडूवरती. चेंडूला अडवलं आणि दरम्यान 1 सिंगल धावेचं योगदान येईल. 1 धावेची मदत धावफलकाला केली जाईल. सामना थंड केलाय, शांत केलाय. सुरुवातीच्या पहिल्या 2 षटकांवरती
इथे बॅट फिरवली आहे, बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क होऊ दिला नाही. चांगल्या पद्धतीने इथे गोलंदाजी करत असताना रोहितला तुम्ही पाहताय 3 चेंडू त्यानं फेकलेत, फक्त 2च धाबा खर्च केल्यात. षटक क्रमांक 3 मध्ये आपण आहोत. 27 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाज रोहित राईट मोर द विकेट. आता दिशा पाहिली जाईल, दिशा चेक करतायत. लाईन खराब, वाईट बॉल. अवांतरची धाव येते, स्कोरबोर्डवरती जोडतायत. थोड्याच वेळात क्रीडानगरीमध्ये शुभागमन होईल. पोलीस निरीक्षक बोलके साहेब, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कोकणी साहेब, त्याचबरोबर पोलीस हवालदार राठोड साहेब, मान्यवरांचं थोड्याच वेळात शुभागमन होईल. आणि इथे फटका चांगला पाहायला मिळतोय. पाहुण्यांचं मान्यवरांचं स्वागत केलंय षटकारानं. कडनं 200 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी डिक्लेअर झालंय. षटकारानंतर सेन्सिबल क्रिकेट तो दाखवतोय. सिंगल एका धाबीची मदत आली आहे. स्कोरबोर्ड 35 वरती जाऊन पोहोचलंय. सामना खुला केलाय. निश्चितच आंबेगावकरांवरती असणारं प्रेम दर्शवण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य तथा या संपूर्ण परिसराचं समाजकारण, राजकारण आणि शैक्षणिक सामाजिक वारसा ज्यांनी खांद्यावरती घेऊन जाण्याची जबाबदारी सातत्यानं पेलली आहे. संपूर्ण परिसराची सेवा करणारं समाजसेवी व्यक्तिमत्व मान्यवर उल्हासभाऊ बांगर यांचे सुपुत्र अर्थातच युवा नेतृत्व तेजसदादा बांगर या ठिकाणी मंचावरती आहेत. या संपूर्ण परिसराची सेवा करण्यासाठी सदैव तत्पर आणि युवकांच्या पाठीशी सातत्यानं उभं राहणारं व्यक्तिमत्व दिनेशदादांच्या आणि संपूर्ण आंबेगावकरांच्या प्रेमासाठी त्यांच्या आमंत्रणाचा मान ठेवून या ठिकाणी मंचावरती आलेत. त्यांचं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत आपण करूयात. जरूर आपण पाहाल तर उल्हासभाऊ बांगर यांचा वसा आणि वारसा ते सातत्यानं खांद्यावरती जबाबदारी घेऊन पार पाडतायत. त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊयात. इथे पहा धावफलकावरती आहे 36 धावा, 36 ऑन द बोर्ड. आता 3 धावांचं लक्ष पार करायचंय. चेंडू शिल्लक आहेत 6 चेंडू 3 धावा. मंचावरती मान्यवर आहेत आदरणीय तेजसदादा बांगर यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण पार पाडत आहोत. आयोजन समितीच्या वतीनं मान्यवर गुरुनाथदादा कथोरे, मी आपणास विनंती करतोय आपण या आपल्या शुभ हस्ते युवा नेतृत्व मान्यवर तेजसदादा बांगर यांचा शुभ सन्मान या ठिकाणी पार पाडायचा आहे. मायेची उबदार शाल, प्रेमाचं पुष्प आणि या स्पर्धेची गोड आठवण साहेबांना देऊन आणि भरपूर सारं प्रेम आंबेगावकरांच्या वतीनं या ठिकाणी आपण देत आहोत. मान्यवर तेजसदादा बांगर आपण आलात आणि मंचाची शोभा वाढवलीत. आपलं मनापासून हार्दिक हार्दिक आभार. सहा चेंडू आणि 3 धावांचं लक्ष इथे पार करायचंय. अर्थातच आपण पाहताय तर विजयाच्या समीप ब्राईट ब्रदर्स आंबेगाव हा संघ जाऊन पोहोचलाय. स्पर्धा आपण पाहताय आंबेगावकर चषक आणि संपूर्ण आंबेगावकरांच्या प्रेमास आणि विनंतीस मान देऊन पोलीस निरीक्षक बोलके साहेब, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कोकणी साहेब, पोलीस हवालदार राठोड साहेब, महाराष्ट्र पोलीस शरदजी कंठे या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी क्रीडानगरीमध्ये शुभागमन झालेलं आहे. सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. या परिसरातील सुरक्षेची आणि जनतेच्या संपूर्ण सुरक्षेची जिम्मेदारी जबाबदारी ज्यांच्या खांद्यावरती आहे ती सर्व पोलीस मंडळी, पोलीस बांधव या ठिकाणी मंचावरती उपस्थित होत आहेत.
सातत्यानं जनतेच्या सेवेशी असणारी ही सर्व मंडळी, जनतेच्या सेवी तत्पर या सर्व मान्यवरांचं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सर्व क्षेत्रातील मंडळी तुम्हाला मंचावरती पाहायला मिळतीये. क्रिकेटच्या मंचावरती असू द्यात किंवा कुठल्याही प्रकारच्या व्यासपीठावरती असू द्यात, मान्यवरांची पाहुण्यांची असणारी उपस्थिती ही आयोजकांची खरी श्रीमंती असते. आलेल्या सर्व पाहुण्यांचं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. 38 धावा झाल्यात, फक्त एका धावेची आवश्यकता आहे. ब्राईट ब्रदर्स आंबेगाव हा संघ विजयाच्या जवळ जाऊन पोहोचलाय. 4 चेंडू आणि एका धावेची गरज आहे. स्कोर आर लेवल. बॅटिंग करत असताना प्रवीण मैदानात खेळतोय स्ट्राईक वरती. गोलंदाज तुषार वरती गोलंदाजीची जिम्मेदारी. 4 चेंडूत 1 धाव त्याला रोखायची आहे. क्रिकेटच्या मैदानावरती अनेकदा इतिहास झालेले आहेत मित्रांनो. हा इतिहास इथे घडवला जाईल का पाहायचंय. 4 बॉल आणि एका धावेची गरज, आणि इथे ही 1 धाव पूर्ण करण्यासाठी चौकार ठोकलाय, विजयी चौकार. या ठिकाणी पार पडला. श्री गणेश तोंडली आणि त्यांच्या विरोधात ब्राईट ब्रदर्स आंबेगाव या 2 संघांच्या दरम्यान मॅच पार पडली आणि हा सामना या ठिकाणी जिंकलाय तो ब्राईट ब्रदर्स आंबेगाव टीमनं. पुढील फेरीसाठी पात्र होत आहेत. तोंडली संघाचं सुद्धा मनापासून कौतुक आपण करूयात. आणि या सामन्याचा